यशय्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांस न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदवणार नाही व भंगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा आणि तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा आणि तिच्यावर संचार करणाऱ्यांस जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे. मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे. तू लोकांना करार आणि राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांस आणि अंधारात बसलेल्यांस कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करीन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाझरसला येशूने मेलेल्यातून उठवले होते, तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर जटामासींचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांस लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एक जण, यहुदा इस्कारियोत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 शेकेलला विकून ते गरिबांस का दिले नाहीत? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही. तर तो लोभी असून त्याच्या जवळ पैशांची थैली होती आणि तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. येशूने म्हटले, तिला अडवू नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, परंतु मी तुमच्या जवळ नेहमी आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुद्यातील लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरिता नाही, तर ज्या लाझरसला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. मुख्य याजकांनी लाझरसलाही जीवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.